गाडी घेताना आजकाल 360 डिग्री कॅमेरा, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम, महत्त्वाच्या सगळ्या गोष्टी, कमांड वगैरे गाडी जे ॲक्सेप्ट करते तुमच्या, सनरूफ, अलॉय व्हील ह्या सगळ्या गोष्टी आपण शोधायला जातो. आता मिड एस-यू-व्हीच्या वर जेव्हा आपण जातो तेव्हा क्रेटा, सेल्टॉससोबत आता आपल्याला ऑप्शन जे तयार झालेलं आहे मार्केटमध्ये ते आहे सिएराचं. त्यातही तुम्हाला 16 ते 18 लाखापर्यंत तुमचं बजेट आहे. एक चांगली डिझेल किंवा पेट्रोल, ऑटोमॅटिक, नॅचरली ॲस्पिरेटेड सगळे ऑप्शन तुम्हाला ज्या व्हेरियंटपासून अवेलेबल होतात त्या व्हेरियंटबद्दल आपण बोलणार आहे. बरं, हे ते व्हेरियंट आहे ज्यात सगळे फीचर एखाद दुसरं सोडलं टॉप ऑफ द व्हेरियंटपासून तर तुम्हाला ते सगळे फीचर ह्या व्हेरियंटमध्ये अवेलेबल होणार आहे आणि म्हणून ह्या व्हेरियंटची बुकिंगसुद्धा जास्त आहे. ठीक आहे. बुकिंग वगैरे करायची असेल तर पंजन्या शोरूम भोसरीला तुम्ही व्हिजिट करू शकता. पुण्यातनं मी बोलतोय आणि बाकी सगळ्या डील तुम्ही तिथे घेऊ शकता. आता बोलूया फीचरच्या बाबतीत. मी जसं तुम्हाला बोललो अलॉय व्हील पाहिजे, ऑटो फोल्डेबल ORVM पाहिजे, सनरूफ पाहिजे. यातचं सनरूफ तर क्रेटा सेल्टॉसपेक्षा पण जास्त आहे. म्हणजे आत्तापर्यंत सर्वात मोठं सनरूफ याच गाडीने दिलेलं आहे. ह्या गाडीने आत्तापर्यंतचं सर्वात बेस्ट क्रॅश टेस्टसुद्धा आणलेली आहे. ह्या गाडीचं 205 mmचं ग्राउंड क्लिअरन्स आहे आणि गाडी बघायला गेलं तर कोरियन गाड्यांपेक्षा पण मस्त फिनिशिंगसुद्धा आलेली आहे. चला या व्हेरियंटबद्दल बोलू. चला बोलूया व्हेरियंटबद्दल. काय हे व्हेरियंट महत्त्वाचं आहे, याची हाईप काय आणि लोक जास्त बुकिंग ह्या व्हेरियंटचे काय करतात. महत्त्वाचं फीचरमध्ये म्हणजे फ्रिक्वेन्सी डिपेंडंट डॅम्पनिंग. हे जे फीचर आहे ते टाटानी आत्ताच लॉन्च केलेलं आहे. ठीक आहे, याबद्दल आपण बोलू. ह्या कारमध्ये 360 डिग्री कॅमेरा आहे, रडार दिलेला आहे, फॉग लाईट दिलेला आहे. कुठल्याही अँगलने ही गाडी ॲडव्हेंचर प्लस वाटत नाही आणि हाच एक महत्त्वाचा मुद्दा आहे. चला व्हिडिओला स्टार्ट करू. जसं मी तुम्हाला बोललो, हेडलाईट दिलेला आहे, फॉग लाईट दिलेले आहे, 360 डिग्री कॅमेरा दिलेला आहे, 2 पार्किंग सेन्सर दिलेले आहे फ्रंटला, स्किड प्लेट दिलेली आहे, सिल्वर कलरची दिलेली आहे, ग्लॉसी फिनिशमध्ये सगळं तुम्हाला फ्रंट एंड दिसून येतो, सियाराचं मस्कट दिलेलं आहे, टाटाचं बॅजिंग दिलेलं आहे, लोगो दिलेला आहे. सगळ्या गोष्टी या व्हेरियंटमध्ये तुम्हाला अवेलेबल होतात ॲडव्हेंचर प्लसमध्ये. म्हणजे विचार करा, टॉप व्हेरियंटमध्ये जे मिळतं त्याच्या कम्पॅरेटिव्हली 3 ते 4 लाख रुपये कमी देऊन तुम्ही हे व्हेरियंटसुद्धा घेऊ शकता. साईड प्रोफाईल आल्यानंतर इथे ऑल व्हीलसुद्धा दिलेले आहे आणि हे पण 18 इंच टायर आहे. त्यातही 225/60 सर्वात मोठं सेक्शन आहे. साईड प्रोफाईलला बघायला गेलं तर 360 डिग्री कॅमेरा आहे, त्यातला हाईक कॅमेरा इथे आहे, ड्युअल टोन दिलेला आहे. खाली जर क्लॅडिंग बघितले ते सुद्धा ग्लॉसी दिलेली आहे. वर तुम्हाला बघितलं तर ड्युअल टोनमध्ये रूफ रेल दिलेला आहे. बरं, इथे रूफ रेल सुद्धा दिलेला आहे. ड्युअल टोन कलरमधला हा पॅच सुद्धा दिलेला आहे. मागे आले तर तुम्हाला शार्क फिन अँटिना मिळतो, डिफॉगर वायपर वॉशर दिलेला आहे, सियाराचं तुम्ही बॅजिंग बघू शकता, खाली 2 पार्किंग सेन्सर दिलेले आहे, स्किड प्लेट दिलेली आहे, सिल्वर कलरमध्ये दिलेले आहे, सगळे ऑप्शन दिलेले आहे. आता बोलू सर्वात महत्त्वाचं म्हणजे कम्फर्ट. एक्सटेरियरचा कम्फर्ट काय असतो? एक्सटेरियरचा कम्फर्ट असतो तुमचा शॉक ॲब्झॉर्बर म्हणजे तुमचे सस्पेन्शन. यात FDD नावाचं नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे. टेक्नॉलॉजी काय करते ते समजावून सांगू. ठीक आहे, FDD काय करतं? FDD जसा तुमचं गाडी सिटीमध्ये चालते तर ते सेन्सर सेन्स करतात आणि ते त्यांचे जे डॅम्पर असतात ते ना स्मूथ करतात. म्हणजे स्पीड ब्रेकर आहे, खड्डे आहेत, तर तुमची गाडी थोडी स्मूथ वाटते तुम्हाला आणि मध्ये त्रास होत नाही. मागे बसणाऱ्यांना पाठीचा त्रास होत नाही, मणक्याचा त्रास होणार नाही, झटकेसुद्धा कमी लागतील. आता बोलू हे FDD हायवेला गेल्यावर काय करतं. हायवेला गेल्यानंतर त्याला कळतं की कॉन्स्टंट स्पीडमध्ये गाडी चाललेली आहे, स्पीड ब्रेकर कमी आहेत, ठीक आहे, गड्डे कमी आहेत, तर हे जे सस्पेन्शन आहे ते थोडे स्टिफ होतात, ठीक आहे, थोडे हार्ड होतात, म्हणजे गाडीला अजून स्टर्डीनेस येतो. हे आहे FDD. हे जे फीचर आहे ना हे आत्ता सध्या मार्केटमध्ये कुठे दिलेलं नाही आहे. या सेगमेंटमधलं तर पहिलंच आहे. 360 डिग्रीचा एक कॅमेरा तुम्हाला इथे सुद्धा दिलेला आहे. इथून बूट ओपन करा, 622 लिटरची बूट स्पेस आहे आणि इथे पार्सल ट्रे सुद्धा दिलेला आहे. 4 स्पीकर, 4 ट्विटर दिलेला आहे. इथे कुठला वूफर येत नाही, याच्या वरच्या व्हेरियंटला येतो. पार्सल ट्रेचं ऑप्शन दिलेलं आहे आणि 60/40 स्प्लिटचं ऑप्शन सुद्धा तुम्हाला इथूनच अवेलेबल होतं. थोडा लीप आहे तर उचलताना ना थोडं त्रास होईल तुम्हाला. बॅग थोडी वर उंच उचलायला लागेल आणि इथे खाली स्पेअर व्हील सुद्धा दिलेला आहे. हे होते एक्सटेरियर. आता बोलू इंटेरियरबद्दल. ठीक आहे, हे जे 2-3 ऑप्शन आहे ना हे खालच्या व्हेरियंटपासून तुम्हाला जास्त मिळतात. बरं, हे सनशेड आहे ना हे बेस व्हेरियंटपासूनच तुम्हाला अवेलेबल होतं. आता बोलू कम्फर्टबद्दल. ह्या कम्फर्टबद्दल याच्या खालच्या व्हेरियंटमध्ये तुम्हाला मधल्या सीटला ॲडजस्टेबल हेडरेस्ट मिळत नाही आणि तुम्हाला इथे आर्मरेस्टसुद्धा दिलेलं नाही आहे. ते म्हणजे 2 कप होल्डरसोबत. महत्त्वाचं, क्रेटा सेल्टॉसपेक्षा चांगली सिटिंग कम्फर्ट इथे तुम्हाला दिलेलं आहे. कंपनीने या गोष्टीचा खरंच विचार केलेला आहे. सनरूफ बघितलं ना, खूप मस्त वाटतं. सर्वात मोठं सनरूफ आहे सेगमेंटचं. इथे हम दिलेलं नाही आहे बरं, तर निवांत बसू शकतात. ठीक आहे, बाकी गाड्यांमध्ये तो त्रास तुम्हाला जाणवेल. क्रेटा सेल्टॉस बघितली ना तुम्ही, घरच्यांना घेऊन गेले का? नसेल गेले तर घेऊन जावा. एकदा सियारा बघा आणि सियारात बसा. 3 लोक निवांत बसतील. इथे तुम्हाला 65 वॅटचं चार्जर आहे, म्हणजे लॅपटॉप सुद्धा चार्ज होऊ शकतो तुम्हाला. ठीक आहे,
इथे कॅबिन लाईट दिलेले आहे आणि इथे हँडल तर तुम्ही बघू शकता. कम्फर्टच्या बाबतीतनं कुठेच कमी कंपनीने केलेली नाही आहे. आणि हे सनसेटचं ऑप्शन आहे ना, हे तर बेस वेरियंटपासूनच अवेलेबल होतं. ड्रायव्हर सीटला बसू, चारी विंडोचे पॉवर कंट्रोल दिलेले आहे आणि सीटचं एक्सटेन्शन आहे ना, ते तुम्हाला इथे मिळून जातं, जे ह्या खालच्या वेरियंटमध्ये मिळत नाही. सीट ॲडजस्टमेंट तुमच्या हाईटनुसार तुम्ही करू शकता, ते ऑप्शन इथे दिलेलं आहे. दुसरं म्हणजे इथे टेरेन मोड ह्या वेरियंटपासून स्टार्ट होतात. मूड लाईट जे आहे ना संध्याकाळसाठी, जे सेपरेट लाईट आहेत जे इथे खाली येतात तुम्हाला दिसतील, ह्या लाईटचं ऑप्शन पण ह्याच वेरियंटमध्ये दिलेलं आहे. इंजिन स्टार्ट स्टॉपचं ऑप्शन तुम्हाला पहिलेपासूनच मिळून जातं. ऑटो होल्डचं ऑप्शन इथे सुद्धा दिलेलं आहे. ऑटो होल्ड म्हणजे आपला गिअर, हँडब्रेकचं ऑप्शन इथे दिलेलं आहे. चला बोलू आता आतमध्ये बसून. आतमध्ये बसल्यानंतर पहिले कार स्टार्ट करतो आणि ज्यांना कुणाला वाटतं की इंजिन स्मूथ नाही आहे, तर हे बघा, इंजिन स्टार्ट केलेलं आहे मी, आवाज अजिबात येत नाही आहे. हा जो स्पीड आहे हा फॅनचा स्पीड आहे. हा फॅनचा स्पीड मला कमी करू द्या, तुम्हाला पण लक्षात येईल. फॅनचा स्पीड कमी झाला, टेम्परेचर लो केला, ठीक आहे. अजिबात आवाज नाही आहे, इंजिन सायलेंट आहे. स्टेअरिंग व्हील आहे, इथे लेदर रॅपिंग मिळून जातं आणि इथे सगळे कंट्रोल दिलेले आहे ब्ल्यूटूथचे वगैरे. ह्याच्या खालच्या वेरियंटमध्ये तुम्हाला मिळत नाही. डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिलेले आहे. इथूनच सगळ्या महत्त्वाचे फीचर जे आहे ते तुम्हाला स्टार्ट होऊन जातात. बाकी सगळे ट्रिप बी तुम्ही बघू शकता. HDC टर्न ऑन झाले की नाही ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही इथून सेट करू शकता आणि बाकी सगळ्या फीचर जे आहेत ते सुद्धा तुम्हाला इथून दिसून येतील. इथे बघा ॲपल कारप्ले, अँड्रॉइड ऑटो, मीडिया आणि तुम्हाला दाखवतो मूड लाईट. हे बघा इथून तुम्ही तुमच्याप्रमाणे चेंज करू शकता आणि कलरसुद्धा वेगळे आहे. हे पहिलेपेक्षा जास्त स्मूथ चालतं. खाली बघू याचा कॅमेरा क्वालिटी तर जबरदस्त आहे. म्हणजे कुठल्याच कारमध्ये एवढी चांगली कॅमेरा क्वालिटी आता मिळणार नाही. एक वेळ अशी होती की टाटाच्या गाड्यांना आपण नाव बोटं ठेवायचो कॅमेरासाठी, आता बघा मस्त कॅमेरा क्वालिटी दिलेली आहे. साऊंड डेमो बघायचा आहे बघा, कॅमेरा क्वालिटी, साऊंड क्वालिटी मस्त आहे. फीचर बघा, पॅकेजिंग बघा, डॅशबोर्ड बघा, प्रीमियम क्वालिटीचं तुम्हाला डॅशबोर्ड दिसून येतं, ठीक आहे. खाली तुम्हाला 65 वॅटचं चार्जिंग सॉकेट दिलेलं आहे. लॅपटॉप चार्ज करू शकता. बाकी सगळ्या गोष्टी टचस्क्रीन दिलेल्या आहे. 360 डिग्री कॅमेरा असो, हिल्ड होल्ड असो, मॅक्स वगैरे कूलर करायचं असो गाडीत बसल्यानंतर, ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, ठीक आहे. ऑटोमॅटिक कारबद्दल बोलतोय आपण. इथे तुम्हाला आर्मरेस्टच्या खाली थोडी जागा मिळून जाते. इथे IRVM जो आहे तो ऑटो डेमिंग नाही आहे, साधाच IRVM नॉर्मल दिलेला आहे. इथे ऑटो डेमिंग द्यायला पाहिजे होता, ठीक आहे. सनरूफ तर तुम्ही बघितलेलंच आहे. आता बोलू इंजिन स्पेसिफिकेशनबद्दल. त्याआधी बोनेट ओपन करायचं असेल ना, हे दोनदा ओढावं लागतं. दोनदा का बरं सांगतो. इथे जो खाली सुरुवातीला नॉब यायचा ना पहिले, तो नॉब आता देणं बंद झालेला आहे. आता नाही आहे, हे डायरेक्ट तुम्हाला ओपन करायचं आहे. हे बघा, हे ओपन केलं की तुम्हाला मिळतो 2 इंजिन, एक पेट्रोल इंजिन, एक डिझेल इंजिन, ठीक आहे. आता बोलू इंजिन स्पेसिफिकेशनबद्दल. 145 न्यूटन मीटरचा टॉर्क देतो पेट्रोल इंजिन, 105 bhp ची पॉवर, 260 न्यूटन मीटरचा टॉर्क डिझेलमध्ये, मॅन्युअलसोबत ऑटोमॅटिकमध्ये 280 न्यूटन मीटरचा. डिझेलचा ॲव्हरेज तुम्हाला 18 ते 19 पर्यंत मिळून जातं. पेट्रोलचा ॲव्हरेज तुम्हाला 14 ते 15 पर्यंत मिळून जातं. पण नॅचरली ॲस्पिरेटेड इंजिन पण आहे यात. ज्यात फायदा काय आहे की तुम्हाला नाही पाहिजे खूप अशी पॉवर पॅक असलेली गाडी, साधं इंजिन घ्या, निवांत घराच्या बाहेर निघा, ऑफिसला जावा, संध्याकाळी घरी या, सॅटर्डे संडे बाहेर पडायचं असेल तर बाहेर निघा. आणि म्हणून तुम्हाला मोठ्या इंजिनची पण गरज नाही आहे. तर हे जे इंजिन आहे नॅचरली ॲस्पिरेटेड, ते सुद्धा तुम्हाला यात अवेलेबल होऊन जातं. पेट्रोल इंजिन आहेत, डिझेल इंजिन आहे, डिझेल प्रूव्हन इंजिन आहे. नवीन जे पेट्रोल इंजिन आहे ते जे इंजिन आहे, ते इंजिन आहे जे पॉवर पॅक परफॉर्मन्स सोबत येतं. ते पण एक महत्त्वाचं आहे पेट्रोलवाल्यांसाठी खास, आणि एक नॅचरली ॲस्पिरेटेड याच्यासाठी, कारण तुम्हाला जास्त पॉवर नको आहे, ठीक आहे. ठीकठाक यूजसाठी तुम्हाला गाडी पाहिजे. सगळे ॲस्पेक्ट ह्या व्हिडिओमध्ये मी कव्हर केलेले आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. धन्यवाद.